कोणताही दिवाणी दावा, कोणतंही दिवाणी प्रकरण एकदा का सुरू झालं, की आपल्याकडच्या एकंदर व्यवस्थेमध्ये त्याचा निकाल लागायला अनेक-अनेक वर्ष जातात. मग बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, की अनेक-अनेक वर्ष त्याच्या ज्या अनेक-अनेक तारखा पडतात, त्या प्रत्येक तारखेला दिवाणी दाव्यातल्या पक्षकारांनी हजर राहणं बंधनकारक आहे का? अनेक लोकांना अशी भीती असते, की आपण हजर नाही राहिलो तर काय होईल? रोजनाम्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी गैरहजर असं नोंदवतात, त्याचा काही विपरीत परिणाम होतो का? तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जोवर वादी किंवा प्रतिवादीच्या वैयक्तिक उपस्थितीची आवश्यकता नाहीये, म्हणजे त्यांचं सत्यप्रतिज्ञापत्र नाहीये, त्यांचा सरतपास नाहीये, त्यांचा उलट तपास नाहीये, तोवर वादी आणि प्रतिवादीने प्रत्यक्ष न्यायालयात हजर नाही राहिलं, तरी विशेष काही नुकसान होत नाही. अशी हजेरी कोणत्याही दिवाणी दाव्याकरता किंवा दिवाणी प्रकरणाकरता बंधनकारक करण्यात आलेली नाही. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हजर राहू शकता. पण जर तुम्हाला इच्छा नसेल, तुम्ही वकिलाची नेमणूक केलेली असेल, तो तुमच्या वतीने काम बघणार असेल, तर तुम्ही व्यक्तिशः तिथे हजर राहायची काहीच गरज नाही. कारण न्यायालयात यायचं म्हणजे तुम्हाला बाकीची 4 कामं सोडून यायला लागतं आणि दरवेळेला ते शक्य असतं अशातला काही भाग नाही. म्हणून दिवाणी दाव्यामध्ये किंवा दिवाणी प्रकरणामध्ये पक्षकारांची हजेरी जरी नोंदवली जात असली, तरी ती बंधनकारक नाहीये. तुमच्या हजेरीचा किंवा गैरहजेरीचा दरवेळेला काही तुमच्या प्रकरणावर विपरीत परिणाम होत नाही. आम्हाला खरंच यायची गरज आहे का आणि यायची गरज का आहे? याबद्दल तुम्ही तुमच्या वकील आणि कायदेशीर सल्लागारांना विचारू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच न्यायालयात येऊ शकता. कारण गेल्या 15-17 वर्षात मी जेव्हा वकिली करतोय, दिवाणी प्रकरणं हाताळतोय, तर दर तारखेला माझे काही पक्षकार न्यायालयात आलेले नाहीत. कारण एकदा त्यांनी माझी नेमणूक केल्यावर जर त्यांना पण यायला लागत असेल, तर मग माझा नेमका उपयोग काय? म्हणजे त्यांनी त्यांचा वेळ, पैसा, मेहनत मला पण द्यायचं आणि शिवाय न्यायालयामध्ये पण खर्च करायचा, हे दोन्ही करायची गरज नसते. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, अपवादात्मक परिस्थिती वगळता, म्हणजे मगाशी मी जे म्हटलं सरतपास, उलट तपास, सत्यप्रतिज्ञापत्र वगैरे, या परिस्थिती वगळता दिवाणी प्रकरणांमध्ये पक्षकारांची हजेरी बंधनकारक नाही. तुमच्या हजेरीचा आणि गैरहजेरीचा दरवेळेला तुमच्या दाव्यावर किंवा प्रकरणावर विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे गरज नसेल, तर न्यायालयात न जाऊन सुद्धा चालण्यासारखं आहे. त्याबद्दल भीती बाळगायची काहीच आवश्यकता नाही. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.